नमस्कार, स्वागत आहे तुमचं अक्षताज रेसिपीमध्ये। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी टेस्टी आणि घरगुती फ्रेश हरभऱ्याची भाजी। हा व्हिडिओ थोडासा लेट झाला आहे कारण काही कारणामुळे व्हिडिओ पोस्ट करायला उशीर झाला, पण म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत ही छानशी रेसिपी नक्की शेअर करावी। तर सगळ्यात आधी इथे मी जी हरभऱ्याची भाजी आहे त्याला स्वच्छ निवडून घेणार आहे। निवडण्याची योग्य पद्धत मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, तुम्ही पाहू शकता। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला याची पाने वेगळी करायची आहेत आणि जो जाडसर देठ असतो तो आपल्याला बाजूला काढून द्यायचा आहे। अशाच प्रकारे आपल्याला भाजी सर्व निवडून घ्यायची आहे। निवडताना मात्र हे लक्षात ठेवायचं आहे की भाजी आपल्याला झटकून घ्यायची आहे, कारण याच्यामध्ये छोट्या छोट्या आळ्या असू शकतात किंवा किडे देखील असू शकतात, त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे। अशा प्रकारे इथे आपण सर्व भाजी निवडून घेऊयात। हरभऱ्याच्या पानांची भाजी खायला देखील खूप टेस्टी लागते, बनवायला अगदी सोपी आहे, कोणीही बनवू शकेल। हे पहा, इथे आपली हरभऱ्याची भाजी निवडून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। सर्व स्वच्छ अशी इथे भाजी निवडून झालेली आहे। आता मी याला स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे। पाणी इथे बघा मी जास्त घेतलेलं आहे आणि या भाजीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। हे बघा, आता भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे। आता या भाजीला आपण गच्च पिळून घ्यायचं आहे। भाजीमध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ही भाजी पिळून घ्यायची आहे। जसं आपण मुळा पिळतो तसंच आपल्याला ही भाजी स्वच्छ गच्च अशी पिळून घ्यायची आहे। सर्व भाजी आपण इथे पिळून घेऊयात। हरभऱ्याच्या भाजीमध्ये पाणी जर राहिलं तर मग भाजी आपली चांगली बनत नाही। हे बघा, इथे भाजी आपली गच्च पिळून झालेली आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया। तर फोडणीसाठी इथे मी 9-10 हिरव्या मिरच्या, त्या 9-10 लसूणच्या पाकळ्या आणि शेंगदाण्याचं ओबडधोबड कूट असं घेतलेलं आहे। मिरच्या आणि लसूण मी भाजून घेतलेलं होतं, त्याला आता मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। हे बघा, याची पेस्ट बनवून घेतली। आता एका कढईमध्ये गरजेनुसार तेल टाकायचं। तेल इथे आपलं गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण टाकायचं आहे। 1-2 मिनिटे आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। मिरची आणि लसूण भाजल्यामुळे आपल्याला जास्त परतायची गरज नाही, व्यवस्थित असं परतून घ्यायचं 1-2 मिनिटे। हे वाटण आपलं इथे परतून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी याच्यामध्ये भाजी टाकून घेत आहे। हरभऱ्याच्या पानांची भाजी आपण याच्यामध्ये टाकलेली आहे। ही एक प्रकारची रानभाजीच आहे। याच्यावरतून आता शेंगदाण्याचं कूट टाकत आहे, मिक्स करून घेऊयात। शेंगदाण्याचं कूट हे जरा जाडसरच टाका, म्हणजे भाजीला अप्रतिम अशी चव येते। मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। हरभऱ्याच्या भाजीमध्ये आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही। हे बघा, मिक्स केल्यानंतर इथे भाजीची क्वांटिटी हलकीशी थोडी कमी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा आपण भाजीला मिक्स करून घेऊयात। बस इतकंच सामान या भाजीला आपल्याला लागणार आहे, पण भाजी इतकी टेस्टी लागते ना की तुम्ही 1 ऐवजी 2 भाकरी खाल, इतकी भाजी ही अप्रतिम अशी लागते। आता आपण झाकण ठेवून भाजीला 6-7 मिनिटे स्लो फ्लेमवरती अधूनमधून चेक करत शिजवून घेऊयात। भाजीमध्ये पाणी टाकलेलं नाहीये, त्यामुळे भाजी तळाला लागण्याची शक्यता असते, म्हणून अधूनमधून भाजीला हलवत राहायचं, म्हणजे आपली भाजी खाली चिटकत नाही, चिटकली तरी करपणार नाही। हे बघा, इथे आपली भाजी बनून तयार झालेली आहे। खूप सोपी आणि एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे। तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही करून पहा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज किंवा वेगळ्या विषयावरती व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।